अतूट बंद भाग 22. दीपा, पाहुणे मंडळी गेली आहेत. उद्या डॅडीही बाहेरगावी जाणार आहेत. हां, माहिती आहे मला. मला वाटतं उद्या तूही हे घर सोडावंस. उपकार होतील आमच्यावर. डॅडींना तुला काही सांगायचे असेल तर सांग, म्हणून मी मुद्दाम तुला आज सांगत आहे. नाही, बाबांना कसलीही कल्पना देणार नाही. मी उद्या जाते, दीपाली शांतपणे म्हणाली. आणि रणजित अस्वस्थ झाला. मीरा म्हणते तशी ही बनेल असती तर नक्कीच काहीतरी बोलली असती, पण तिचा हा शांतपणा कोण जाणे. हेही फसव ढोंग नसेल कशावरून. दीपा, तुला चोरटे समजून मी जा असं सांगत नाही, किंवा तुम्हाला नकार दिलास म्हणूनही नाही. तर मग दुसरं काय कारण? दीपालीने नजर उचलून त्याच्याकडे पाहत विचारलं. आणि रणजितला राग आला. किती सभ्यपणाचं नाटक करते आहे ही. मीरा म्हणाली, तेच खरं. या निष्पाप चेहऱ्याचं ती भांडवल करते आहे. त्या रागातच रणजित म्हणाला, तुला काय वाटलं? मला तुझ्याबद्दल काही माहित नाही? दीपा, मला सगळं समजलं आहे. तुझा हा भोळा बापडा चेहरा विद्रूप करावासा वाटतो. अजून किती लोकांना लुबाडणार आहेस? किती जणांची घरं उद्ध्वस्त करणार आहेस? तुझी आई आणि तू काय चीज आहात हे मला चांगलंच कळलंय दीपा. त्यामुळे आता हे सगळं नाटक बंद कर. काय समजलंय तुम्हाला? दीपालीने घाबरत विचारलं. आजचा रणजितचा काही वेगळाच होता. आजपर्यंत तो कधी असं बोलला नव्हता, म्हणून तर दीपाली संभ्रमात होती. उलट विचारण्याचं धाडस तरी कसं झालं तुला? माझ्या तोंडाने तुला ऐकायचं आहे का? ठीक आहे, तर ऐक. तू आणि तुझी आई वेश्या आहात. आजपर्यंत खूप कमावलं असशील. माझ्या डॅडीसारख्या माणसाला फसवायला तयार झालीस. रणजित, थांबा. कृपा करून पुढे एकही शब्द बोलू नका. माझ्याबद्दल आणि त्याहीपेक्षा तुमच्या देवासमान डॅडीबद्दल. हे घर मी सोडावं एवढंच ना? ठीक आहे, उद्या मी या घरात नसणार. विश्वास ठेवा. विश्वास आणि तुझ्यासारख्या फसव्या स्त्रीवर तुझी लायकी कळल्यानंतरही. ठीक आहे, माझ्यावर विश्वास ठेवा असं सांगत नाही, पण माझा आणि माझ्या आईचा तुम्ही अपमान केलात. खूप मोठा अपराध केलात तुम्ही. पुरे झाले तुझे हे सोंग. या किल्ला घे. तिजोरीतून किती पाहिजे तेवढे पैसे घे आणि चालू लाग. त्याची काही गरज नाही. माझ्याकडे आहेत थोडेफार पैसे. तुम्ही केलेल्या शब्दांचा आहेर एवढा मोठा आहे की त्या ओझ्यांवरती आणखी तिजोरीतल्या पैशांचं ओझं नको. दीपाली तिच्या खोलीतून निघून गेली आणि रणजित घराबाहेर. दीपाली कितीतरी वेळ रडत होती. स्वतःवर चिडली होती. नशिबावर वैतागली होती. दीपा, बाबांचा आवाज आला. दीपालीने डोळे पुसले. बाथरूम मध्ये जाऊन तोंड धुतले. दीपाली विचार करत होती. बाबांचे मायेचे बोल ऐकण्याचा हा शेवटचा दिवस. ती बाहेर आली. काय बाबा, किती हा वेळ? आणि हे काय? तुझा चेहरा असा का दिसतोय रडका? काही नाही, तो कांदा झोंबला डोळ्यांना. तिच्या त्या कथानकावर बाबा थोडेसे हसले आणि म्हणाले, थोडी काळजी घ्यावी बेटा. बरं, आता रणजित येईल एवढ्यात. नंतर जेऊ. माझी बॅग भरलीस का? दुपारीच भरून ठेवली आहे. तू आहेस म्हणून मी अगदी बेफिकीर झालो आहो बघ. बाबा, हे काही चांगलं नाही. समजा मी कुठे गेले तर? तू कुठे जाणार आहेस? नशिबाने, तिला मदत अडवीत ते म्हणाले. हा, नशिबाने लवकरच तुला चांगला नवरा मिळणार आहे. तेव्हा तुझी पाठवणी करणारच आहे मी. बाबा, एवढं बोलून ती किचन मध्ये पळाली. डोळ्यातील आसव त्यांना दिसू नयेत म्हणून. रावसाहेबांचा हसण्याचा आवाज आला. त्यांना वाटलं दीपाली लाजून पळाली आहे. तेवढ्यात रणजित तिथे आला. डॅडी, कधी आलात? थोडा वेळ झाला. दीपा, रणजित आला आहे, वाढायला घे. डॅडी, माझं बाहेर थोडंफार खाणं झालं आहे. भूकही नाही. मी नाही जेवत. थोडासा भात खा. नको डॅडी, मी झोपायला जातो. बरं. दीपा, रणजितचं ताट घेऊ नकोस, तो जेवणार नाही. बाबांचं बोलणं ऐकून दीपा स्तब्ध झाली. खरंच बाहेर खाणं झालं आहे की आपल्या हातचं खायचं नाही ठरवलं आहे? जाऊ दे, आजचाच दिवस. दीपालीने स्वतःची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रणजित केव्हाच निघून गेला होता. बाबांना वाईट वाटू नये म्हणून दीपाली त्यांच्याबरोबर जेवली. बाबा, स्वतःला सांभाळा. तब्येतीकडे तुमचं कधीच लक्ष नसतं. थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या. दीपा, अगं 2-3 दिवसासाठी तर चाललो आहे. तू मात्र उगीच माझी चिंता करते आहेस. दीपाली मनोमन पुटपुटली. बाबा, तुम्ही 2-3 दिवसासाठी जाणार आहात, पण मी
मी तर कायमची जाणार आहे ना. दीपा, अमृताचे पत्र वाचलेस ना? हो बाबा, केव्हाच वाचलं. एकदा सोडून 2 वेळा वाचलं. तू 2 वेळा वाचणारच. तुझ्याबद्दल बरंच काही लिहिलं आहे ना. हो बाबा, अमृताने मोठ्या मनाने लिहिलं आहे. वा, तिचा मोठेपणा सांगताना बेटा तुझ्या मनाचा मोठेपणा दिसतो. मला माहित आहे तुमच्या दोघींचं खूप जमायचं. आता तुला फार एकटं एकटं वाटत असेल. हा बाबा, एकटं एकटं तर वाटतंच. तर मग तुझ्यासाठीही वर संशोधन सुरू करूया. आबा पुरे. हा पोरी, तूही या घरातून गेल्यानंतर फार भकास वाटेल मला. दोघी पोरी त्यांच्या घरी गेल्या. तू आहेस म्हणून जीव रमतो. रावसाहेबांचे बोलणे ऐकून दीपालीला रडू कोसळले. ए वेडाबाई, रडायला काय झाले? मुलींच्या जातीला एक ना एक दिवस घर सोडून जावंच लागतं. बाबा, बरं, तुला एखादा जवळचाच नवरा शोधतो. मग तर झालं. दीपाली रडत होती. तिच्या मनात आले, बाबा कुठे माझ्या लग्नाची स्वप्न पाहत आहात तुम्ही? ते कधीच शक्य नाही. माझ्या आई वडिलांनीही माझ्या लग्नाची स्वप्न पाहिली नव्हती. त्यांना माहित होतं ते फार कठीण आहे. मी उद्या गेल्यानंतर बाबांना काय वाटेल, काय म्हणतील ते. जेवण आटोपले. दीपाली किचन मधलं सर्व आवरून आपल्या खोलीत आली. ती रडत होती. तिच्या डोळ्यातील पाण्याच्या धारा अखंडपणे वाहत होत्या. शेवटी मनाशी तिने काहीसा विचार केला. ती उठली, कागद पेन घेऊन बसली. ती लिहू लागली. तन मन विसरून लिहित होती. बऱ्याच वर्षापूर्वी झालेली जखम आज उघडी झाली होती. वेदनांचे रक्त भळाभळा वाहत होते. कडू अनुभवांचे बाण त्या जखमेला जास्तच विदीर्ण करत होते. आज कित्येक वर्षानंतर ती आपलं मन त्या कागदावरती उघड करत होती. जे तिने कधीच कोणाला सांगितलं नव्हतं ते ती आज मन मोकळं करून लेखणीला सांगत होती. आणि ती लेखणी इमानीद्वारे सांगितलेलं सर्व कागदावर उतरवत होते. आता आपण इथून जाणारच आहोत. तर मग रणजितने केलेला घाणेरडा आरोप का सहन करायचा? कळू दे त्यालाही आपलं जीवन. पाठ होत आली तेव्हा कुठे ती लेखणी थांबली. मनाने थकलेली, डोळ्याने पेंगुळलेली दीपाली कॉटवर येऊन पडली. तिला झोप येत नव्हती. विचारांच्या आवर्तात झोप कुठल्या कुठे उडून गेली होती. आता भविष्यातही ती कधी सुखाने झोपणार नव्हती हे तिचेच तिला समजले होते. आता एकदा झोप लागेल, सुखाची चिरनिद्रा, जी आई गेल्यानंतर आपण ठरवली होती. आयत्या वेळी बाबाने सावरले. पण आता बाबांपासून बऱ्याच दूर जाणार आहोत आपण. बाबांना काहीच माहीत नसणार. अक्षरशः अंधारात ठेवले आपण बाबांना. बाबा क्षमा करा तुमच्या दीपालीला. स्वतःच्याच विचारांनी तिचे डोळे भरून येत होते. आज बऱ्याच दिवसांनी ती एवढी रडत होती. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.